आयोजित या कार्यक्रमाचं प्रास्ताविक मांडण्यासाठी मी मंचावर निमंत्रित करतोय महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ मुंबईचे सचिव आयुष्मान युडी गायकवाड सर. आयुष्मान युडी गायकवाड सर आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक मांडतील. जगाला शांतीचा, करुणेचा, मैत्रीचा, बंधुत्वाचा संदेश देणारे विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध, समाज क्रांतीचे आद्य समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले, संत कबीर आणि या देशातील तमाम बहुजनांचे उद्धार करते, या देशातील तमाम स्त्रियांचे उद्धार करते, भारतीय घटनेचे प्रमुख शिल्पकार विश्ववंदनीय बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी या ठिकाणी प्रथमतः अभिवादन करतो, नतमस्तक होतो. आजच्या या आंदोलन, विहार मुक्ती आंदोलन या कार्यक्रमासाठी या मंचावरती उपस्थित असलेला सर्वच भिक्खुगण यांना मी पंचांग प्रणाम करतो. विशेष आजच्या कार्यक्रमाचं जी प्रमुख आकर्षण आहे ते आकर्षण आणि बौद्धांचं विहार येणाऱ्या 12 फेब्रुवारी पर्यंत मी मुक्त करेन अशी संकल्पना ज्यांनी केली ते भिक्खू विनाचार्य, ज्यांच्या संकल्पनेमधून हा कार्यक्रम या ठिकाणी आपल्या लातूरमध्ये आयोजित केला. अवघ्या 5 ते 6 दिवसामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन केलं. लातूरमध्ये धम्म चळवळ अतिशय गतिमान ज्यांच्या मार्गदर्शनामधून या ठिकाणी झालेली आहे असे तुम्हा सर्वांचे धम्मगुरु आदरणीय भिक्खू पयानंदजी थेरो, मंचावरती सर्वच उपस्थित भिक्खुगण आणि या आंदोलन या कार्यक्रमाला या सभागृहामध्ये उपस्थित असलेले ज्यांनी आंदोलन केले आणि ज्यांनी बाबासाहेबांच्या अनेक चळवळीसाठी आंदोलन करून जेल भोगल्यात असे नेते काही उपस्थित आहेत. त्यांचं नाव घेणं मला बरं वाटतंय. सर्वच ज्यांनी आंदोलन केलेत असे सर्व उपस्थित असलेले सर्व आमचे नेते बंधू आणि भगिनीनो, बुद्धगया महाबुद्धी बुद्ध विहार आंदोलनाचे प्रणेते जे पूजनीय भंते विनाचार्य आहेत ते लातूरमध्ये आले आणि मला असं वाटतं या ठिकाणी की लातूरमध्ये आल्यानंतर भंतेजी की महाराष्ट्रामध्ये एक आंदोलन कसं असावं आणि बौद्धांचं आंदोलन कसं असावं आणि ते विहाराच्या मुक्तीचं आंदोलन कसं असावं ते लातूरकरांकडून पाहावं ते आपण या ठिकाणी आज पाहिलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये कुठंच नाही अशी संकल्पना लातूरमध्ये या ठिकाणी भिक्खू पयानंद यांच्या संकल्पनेमधून ती पुढे आली आणि ती म्हणजे 500 ते 600 फुटाचा धम्मध्वज. आणि तो धम्मध्वज आमच्या लातूरमध्ये जो आंबेडकर चौक आहे, जे बौद्ध नगर आहे, ज्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये बौद्धावर ज्या वेळेस अन्याय अत्याचार होतो त्या वेळेस त्याचे पडसाद लातूरमध्ये उडतात आणि पहिल्यांदा आंदोलन केलं ते बौद्ध नगर मधून केलं जात आहे. याचा सार्थ संबंध महाराष्ट्राला या ठिकाणी अभिमान आहे आणि त्या बौद्ध नगरच्या आंबेडकर चौकातून त्या धम्मध्वजाची मिरवणूक आज आपण या ठिकाणी खूप संख्येनं या ठिकाणी केलेली आहे. मित्रहो, या ठिकाणी पार्कवरती या रॅलीचं समारोप झाला आणि लागलीच या ठिकाणी आपण या कार्यक्रमाला आलेत आपण सर्वजण. आम्हाला असं वाटलंही नव्हतं की जे हे संयोजन समिती आहे आमचं जे सल्लागार मंडळ आहे, आम्हाला असं वाटलंही नव्हतं, भंतेजीलाही वाटलं नव्हतं किंवा एवढा मोठा प्रतिसाद लातूरमध्ये या ठिकाणी दिला जाईल. मी या ठिकाणी आवर्जून हा मुद्दा उपस्थित करतोय. आदरणीय भंते विनाचार्यजी, ज्या वेळेस बुद्धगया येथील महाविहार मुक्त होईल आणि या मुक्तीचा ज्या वेळेस इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस लातूरचं नाव आवर्जून त्या इतिहासामध्ये निश्चित येणार आहे. आणि म्हणून
माझ्या या लातूरकरांच्या बौद्ध बांधवाकडून, माझ्या बौद्ध उपासकाकडून आपल्या या जन आंदोलनास, या मुक्ती आंदोलनास भरमसाठ असा या ठिकाणी पाठिंबा मी आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी जाहीर करतो. मी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचा महाराष्ट्रामध्ये मोठा कर्मचारी वर्ग आहे. या कर्मचारी वर्गाच्या वतीनं सुद्धा या ठिकाणी मी आपल्या या जन आंदोलनास, या महाविहार मुक्ती आंदोलनास या ठिकाणी मी जाहीर पाठिंबा या ठिकाणी करतोय. मित्र हो, हा ऍक्ट काय आहे हे नंतर भंतेजी बोलतील. मी प्रास्ताविक मांडतोय की 5-6 दिवसामध्ये हा कार्यक्रमाचं नियोजन करण्यासाठी हे आमचं आयोजक मंडळ, सल्लागार मंडळ आणि आदरणीय भंतेजी आम्ही 5-6 दिवसापासून या ठिकाणी लातूरमध्ये फिरत आहोत. आमच्या अनेक बांधवांनी या ठिकाणी एक शब्द टाकल्याबरोबर आम्हाला त्या ठिकाणी दान या कार्यक्रमासाठी दिलेलं आहे. आणि दानाच्या स्वरूपामध्ये आपण या ठिकाणी जी आम्हाला आर्थिक मदत केली त्याच्याशिवाय हा अतिशय देखणा आणि सुंदर या ठिकाणी कार्यक्रम होणार नाही. आणि त्याच्यामुळेच अतिशय सुंदर कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे. मित्र हो, ज्यावेळेस लातूरमध्ये हे संकल्पना भंतेजीने मांडली आणि विनाचार्य लातूरमध्ये येत आहेत आणि एकच पोस्ट चौकट फिरली की अतिशय लातूरमध्ये आनंदाचं वातावरण, की भंतेजी आपलं आता वय त्या ठिकाणी आपण सांगितलं की 32 वर्ष वय आहे आपलं, अतिशय आपण तरुण आहात. आणि या वयामध्ये मला वाटतं मित्र हो, तथागत बुद्धाला ज्ञान जिथं प्राप्त झाला ते विहार आणि त्या विहाराची विटंबना आज या धर्मपंडिताकडून, हिंदू पंडिताकडून होते. त्याला विरोध त्या ठिकाणी विनाचार्य भंतेजीने केला आणि त्यांच्या हातामध्ये तिथल्या सरकारनं बेड्या ठोकल्या. केंद्र सरकारने हे पाहिलंय. मित्र हो, या जगामध्ये आणि या देशामध्ये आम्ही बुद्ध तर आमचे पवित्र आहेत, ते विहार आमचं जागतिक आमची अस्मिता आहे, पवित्र आहे. परंतु आम्ही भिक्खूच्या अंगावरती ज्यावेळेस काशाय वस्त्र बघतो त्या वस्त्रामध्ये आम्ही बुद्ध पाहतो आणि बुद्धाच्या हातामध्ये जर हातकड्या जर त्या ठिकाणी घातल्या जात असतील तर या देशातला बौद्ध माणूस कधीही या ठिकाणी गप्प बसणार नाही. मी आवर्जून या ठिकाणी विनाचार्य या ठिकाणी सांगतोय की आपण हे जे आंदोलन हाती घेतलेलं आहे, निश्चितच आपला संकल्प 12 तारखेचा संकल्प निश्चितच त्या ठिकाणी यशस्वी होणार आहे आणि ते विहार आपल्या बौद्धांच्या आणि भिक्खू संघाच्या निश्चित ताब्यात येणार आहे. 1947 ला देश स्वतंत्र झाला आणि 1949 ला जो कायदा आणला, नेहरूजी पंतप्रधान होते त्या ठिकाणी, कायदा तो आणला तो विहाराच्या संदर्भामध्ये. सम्राट राजा अशोकानी जी पहिला विहार, पहिला स्तूप जर कोणता बांधला असेल इसवी सन पूर्व 250 ला, इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकामध्ये पहिला स्तूप, पहिला विहार जर कुठलं बांधलं असेल तर ते बुद्ध विहार, बिहारचं बुद्ध विहार त्या ठिकाणी बांधलेलं आहे. आणि तेच विहार आज या पंडिताच्या ताब्यात आहे. मित्रांनो, याचा ऍक्ट वेगळा आहे. हे ऍक्ट सांगतील, मी सांगितलं असतं पण वेळ नाही. आणि म्हणून हा कार्यक्रम या ठिकाणी अतिशय सुंदर आणि देखणा आंदोलन आहे. आंदोलनामध्ये शिव्या असतात, आंदोलनामध्ये शासनाला झोडपलं जातंय, परंतु एक बौद्धांचं आणि भिक्खू संघाचं आंदोलन कसं असतं हे लातूरानं या ठिकाणी महाराष्ट्राला दाखवून दिलेलं आहे. अतिशय शांततेमध्ये एक चांगल्या प्रकारचं महाविहार मुक्तीचं आंदोलन या ठिकाणी लातूरमध्ये होतंय. की महाराष्ट्रामध्ये विनाचार्यजी कुठंच असं आंदोलन झालं नाही असं ते लातूरमध्ये या ठिकाणी आपल्याला पाठिंबा देतोय. या ठिकाणी प्रस्ताविकामध्ये मी एवढंच बोलतोय. पुन्हा एकदा आपण भरभरून या ठिकाणी सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि खूप मोठ्या संख्येनं आमच्या महिला भगिनी आणि आमचे सर्व बांधव या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि म्हणून सर्वांचे मी या ठिकाणी अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो आणि इथंच माझं लांबत चाललेलं प्रास्ताविक थांबवतो. जय भीम, नम बुद्धाय. धन्यवाद योडी सर. यानंतर जे कार्यकर्ते या ठिकाणी बोलण्यासाठी येणार आहेत त्यांना माझं अगदी नम्र निवेदन आहे, आपल्याला 2 मिनिटाचा वेळ दिलाय, त्या वेळेमध्येच आपल्याला संपवायचं आहे. मी समस्त सभागृहाला एक विनंती करतोय की आपण सर्वांनी भंते विनाचार्य आणि भंते पय्यानंद यांच्याकडे एकदा बघावं.
भंते पय्यानंद यांचं वय आहे अवघे 33 वर्ष आणि भंते विनाचार्य यांचं वय आहे 32 वर्ष. इतके तरुण तडफदार असे हे दोन भिक्षू आहेत आणि दोघांचाही संकल्प आहे वयाच्या 50 वर्षापर्यंत न थकता बाबासाहेबांचा विचार, बुद्धांचा विचार समस्त भारतभर नव्हे जगभर त्यांना पसरवायचा आहे. भंते विनाचार्य